भारताला ज्या पद्धतीनं एक मजबूत देश म्हणून आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो त्याची ही लढाई आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त नवी मुंबई हा केवळ नारा नाही, तुमच्या, माझ्या आणि आपल्या नंतरच्या, तुमच्याही नंतरच्या पिढीच्या अस्तित्वाची लढाई या ड्रगमुक्त लढाईच्या माध्यमातून लढण्याकरता आपण सगळे आलो. खरं म्हणजे आपण हा प्रश्न देखील विचारू शकता की आम्हालाच का सांगता, या सगळ्या लोकांवर कारवाई का करत नाही, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. पण या प्रश्नाची व्याप्ती जर आपण बघितली तर याला 360 डिग्री अप्रोच द्यावा लागेल. केवळ पोलिसांनी कारवाई करून चालणार नाही. आपल्याला सप्लाय साईड तर त्या ठिकाणी संपवावी लागेलच, पण डिमांड साईडला देखील वर्क करावं लागेल. एकीकडे यामध्ये जे लोक व्यवसाय करतायत त्या व्यावसायिकांवर आपल्याला कारवाई करावी लागेल. याचे इन्ग्रेडियंट ज्या ठिकाणी तयार होत आहेत त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करावी लागेल. जिथनं याचं शिपमेंट होत आहे त्या ठिकाणी कारवाई करावी लागेल. याची सप्लाय चेन त्या ठिकाणी कारवाई करावी लागेल. ही सगळी कारवाई तर पोलीस असेल, फूड अँड ड्रग्ज विभाग असेल, आपला हेल्थ विभाग असेल, वेगवेगळे जे आपले विभाग आहेत या विभागांच्या माध्यमातून आपण करतो. पण त्यासोबत जोपर्यंत डिमांड साईडला आम्ही ही लढाई नेणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे ड्रग्ज घेणारा व्यक्ती हा त्याचा असा अधीन होतो की तो जगामध्ये काही करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो, कुठल्याही पद्धतीचा अवलंब तो करतो. आणि म्हणून जोपर्यंत डिमांड साईडला ड्रग्सच्या प्रती जागृती होणार नाही आणि जोपर्यंत आमचा तरुण, आमची तरुणी ड्रग्सला, नार्कोटिक्सला, सर्व प्रकारच्या व्यसनांना नाही म्हणणार नाही, थांबणार नाही, थांबवणार नाही, तोपर्यंत ही लढाई लढता येत नाही. आणि म्हणून एकीकडे डिटेरंट उभा करून या सगळ्यांवर कारवाई करायची आहे, दुसरीकडे तरुणाईमध्ये जागृती करायची आहे. आमची तरुणाई ड्रग्सला नाही म्हणणार आणि त्यासोबत दुर्दैवाने जे व्यसनाधीन झाले आहेत त्यांना आपल्याला मदत करायची आहे. त्यांच्या विरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे डिस्क्रिमिनेशन न करता हे लक्षात घ्यायचं आहे की यांना मदतीची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज जसं आपण व्यसनमुक्ती केंद्र तयार केलं आहे, डी ॲडिक्शन सेंटर तयार केलं आहे, अशा डी ॲडिक्शन सेंटरपर्यंत त्यांना नेण्याचं काम करायचं आहे. कुठेही आपल्याला ड्रग्सची इकोसिस्टीम जर दिसली तर त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोचवायची आहे. फर्मली आपल्याला त्याला नाही म्हणता आलं पाहिजे. या संदर्भात आपल्याला दृढतेनं पुढे जायचं आहे. इट इज नॉट कूल टू डू ड्रग्स, इट इज कूल टू से नो टू ड्रग्स, इट इज करेजियस टू से नो टू ड्रग्स. ड्रग्स करणारा हा त्या ठिकाणी शूर नाही आहे, तो वीर नाही आहे, तो घाबरट आहे, तो पळपुटा आहे, तो जीवनाच्या संघर्षापासनं पळालेला आहे, तो जीवनाच्या संघर्षाला त्या ठिकाणी फेस करू शकत नाही. जो ड्रग्सला नाही म्हणू शकतो तोच जगाच्या संघर्षामध्ये त्या ठिकाणी उभा राहू शकतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, ही लढाई तुम्हाला देखील लढायची आहे. प्रत्येक कॅम्पस आपल्या लढाईचं केंद्र आहे, प्रत्येक विद्यार्थी लढाईचा सैनिक आहे. छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी मुठभर मावळे सोबत होते आणि समोर एक प्रचंड मोठं मोगली साम्राज्य होतं, ज्या साम्राज्याकडे लाखो लाखो सैनिक होते, हजारो कोटीची मालमत्ता होती, अस्त्र होते, शस्त्र होते, घोडे होते, हत्ती होते, सर्व प्रकारची सोय होती. पण त्याच वेळी छत्रपती शिवरायांनी हा निर्णय केला, देव, देश आणि धर्मासाठी या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती करायची आहे. आणि मुठभर मावळ्यांनी ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वातली लढाई ते जिंकले आणि स्वराज्याची स्थापना करून दाखवली. या लढाईमध्ये मावळ्यांनी जे केलं, आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत,
जे मावळ्यांनी केलं तेच ड्रग्ज विरोधी लढाईमध्ये तुम्हाला सर्वांना करायचं आहे. हे स्वराज्य आता जे स्थापित करायचं आहे, हे स्वराज्य ड्रग्सच्या विरुद्ध, हे स्वराज्य तुम्हाला मोकळा श्वास घेता यावा, तुम्हाला व्यसनमुक्त जगता यावं, याकरता हे स्वराज्य आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायचं आहे. तुम्ही बघा, नुकतेच कॉमनवेल्थ गेम्स झाले. 39 पदकं ही आपल्या भारताने त्या ठिकाणी मिळवली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या खेळांमध्ये आपल्या तरुणाईने, आता आपण जर बघितलं, बुद्धिबळामध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपला, बॅडमिंटनमध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपली, टेबल टेनिसमध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन आपल्याकडे, आत्ताच हॉकीमध्ये ज्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पाकिस्तानला धूळ चारली, आज आमची तरुणाई मैदानात उतरली तर सर्व प्रकारे त्या ठिकाणी यशस्वी होते आहे. पण मैदान जर सोडलं तर तुम्ही जीवनामध्ये काहीच करू शकणार नाही. आणि म्हणून मी हीच विनंती करण्याकरता आलो आहे. बघा, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, युवा शब्द काय आहे? स्वामीजी म्हणायचे, युवा शब्दाला जर तुम्ही उलटं केलं तर वायू शब्द बनतो. आणि वायू कसा असतो? हा वायू जर चक्रीवादळासारखा आला तर तो समाजाला उद्ध्वस्त करतो. तो दिशाहीन झाला तर तो संपूर्ण त्या ठिकाणी मानव जातीला नेस्तनाबूत करतो, घराच्या घर तो उद्ध्वस्त करतो. पण तोच वायू हा जर ऑक्सिजन झाला, ऑक्सिजन, तर आपल्याला प्रत्येकाला जगण्याकरता तो वायू ऑक्सिजनच्या रूपानं आपल्याला जगवतो. हा युवाही असाच आहे. हा युवा जर पथभ्रष्ट झाला, याची दिशा जर बदलली, तर हा युवा समाजाला उद्ध्वस्त करतो. पण जो युवा योग्य दिशेने जातो, तो युवा मात्र समाजाकरता ऑक्सिजनचं काम करतो, समाजाला जगवण्याचं काम करतो. समाजाला जगवणारे युवा आपल्याला हवे आहेत. समाजाला जगवणारी व्यवस्था आपल्याला हवी आहे. आपल्या देशामध्ये ही जी संधी आपल्याला आली आहे, त्या संधीचा फायदा घेऊन येणाऱ्या पिढ्यांकरता विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्याकरता आपली लढाई सुरू आहे. आणि म्हणून तुमची मदत महत्त्वाची आहे. तुम्हाला यामध्ये सैनिक म्हणून उतरायचं आहे आणि तुमची मदत मिळाली, मला विश्वास आहे पुढचे काही वर्ष लढाई लढावी लागेल, पण अंतिम विजय हा आपलाच या लढाईमध्ये होईल. ड्रग्स विल बी डिफिटेड अँड वी विल विन. आम्ही जिंकू, आपण जिंकू, तुम्ही सगळे जिंकाल. ही ताकद तुमच्या एकीची आहे, ही ताकद तुमची सर्वांची आहे. आणि म्हणून मला सांगा, तुम्ही सगळे लोक या ठिकाणी लढाईमध्ये सोबत आहात का? अरे एवढ्याशा आवाजाने काय फायदा आहे? प्रत्येक जण सांगा, तुम्ही लढाईमध्ये सोबत आहात? तुम्ही आहात? तुम्ही आहात? तुम्ही आहात? तुम्ही आहात? जर तुम्ही सगळे सोबत आहात तर मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही कुठे मागे हटणार नाही. जोपर्यंत यातल्या एकेकाला नेस्तनाबूत करत नाही, आम्ही देखील थांबणार नाही. पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातनं आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू. आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पोस्टर आणि रील्समध्ये ज्यांनी उत्तम कार्य केलं त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, आज माझ्यासोबत तुम्हाला एक शपथ घ्यायची आहे. एक लक्षात ठेवा, शपथ लेना तो आसान है पर शपथ निभाना बहुत कठिन है. जब हम शपथ लेते हैं तो ये शपथ केवल कोई शब्द नहीं होता, ये अपने आप से एक वादा होता है. ये अपने ज़मीर के साथ, अपनी आत्मा के साथ किया हुआ वादा होता है. इसलिए शपथ लेते समय याद रखना, दुनिया से तो झूठ बोल लेना, लेकिन अपने आत्मा के साथ और अपने ज़मीर के साथ आप झूठ नहीं बोल सकते. हे लक्षात ठेवून या ठिकाणी माझ्यासोबत सगळ्यांना शपथ घ्यायची आहे. आपापल्या जागी सगळे उभे राहा.
एक हात आपल्या हृदयावर ठेवा आणि प्रतिज्ञा घ्या, आम्ही या राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा आज गंभीरपणे अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो. आम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे वचन देतो. आमच्या परिसरात अंमली पदार्थाचा वापर किंवा त्याची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अंमली पदार्थ मुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की, भारत माता की.